काही लोक सततच आपल्या मराठी भाषेचा, आपल्या मराठी अस्मितेचा अपमान करत आलेले आहेत आणि त्यातलाच एक तो आमदार अबू आझमी। हमारे यूपी के लोगों ने मुंबई में इतना काम किया कि कोई काम कर ही नहीं सकता। आणि त्यांनी परत एकदा असं काहीसं विधान केलं ज्याने आपल्या मराठी लोकांची अस्मिता, आपल्या मराठी लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। त्याच्याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन आणि महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस, समाजवादी पार्टीचा तो आमदार आहे अबू आझमी आणि तो उत्तर प्रदेश मधून इकडे आलेला आहे। आणि त्यांनी काल एक विधान करताना, आता साहजिकच मला तेवढी माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्या कारणामुळे आपापल्या मतदारसंघातील आपापले मतदार आपल्या बाजूने कसे वळतील याचा प्रयत्न सर्वच जण करतात। पण याचा अर्थ असा नाही की त्या मतदारांना तुमच्या बाजूने वळवण्याच्या नादात तुम्ही मराठी भाषेचा अपमान कराल, मराठी लोकांचा अपमान कराल। काहीतरी म्हणे की त्यांच्या उत्तर प्रदेशातील लोकांनी आमच्या या मुंबईमध्ये सर्वात जास्त काम केलं, तितकं काम कोणच करू शकत नाही आणि ज्यावेळी या महाराष्ट्राला गरज भासते त्यावेळी त्या उत्तर प्रदेशातील लोकच समोर आलेली आहेत। आणि त्यापुढे जाऊन तो अबू आझमी असं म्हणलं की एकदा मला होम मिनिस्टर बनवा, म्हणजे काही लोकांना आपण बरोबर जागेवर आणतो। म्हणजे तू बाहेरनं इथे येणार, उत्तर प्रदेशातून इथे येणार, आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार, इथे पैसा छापणार आणि तुला होम मिनिस्टर बनवायचं। आणि तुला होम मिनिस्टर बनल्यावर जी नेते मंडळी मराठी भाषेसाठी झटतात लढतात त्यांना तू जेलमध्ये टाक, असं सरळ सरळ बोलायची हिंमत तरी तुमच्यामध्ये कशी येते हेच मला समजत नाही। खरं तर मला देखील माहिती की हे संपूर्ण जे काही त्यांनी भाषण केलं ते एका व्यक्तीवर टीका करण्यासाठी केलं। तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता तर राजसाहेब ठाकरे। आता राजसाहेबांवर टीका करत असताना एक राजकारणी म्हणून तुझं काम काय होतं की राजसाहेबांच्या चुका काय असतील किंवा राजसाहेबांचं राजकीय जे काही व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे काही मत आहे त्याच्यावर तू टीका कर ना। पण त्या गोष्टींना तू नाव न घेता आपल्या मराठी भाषेसोबत किंवा आमच्या मराठी अस्मितेसोबत काय खेळतोय। उत्तर प्रदेशातील लोक इथे येतात, काम करण्यासाठी येतात, हे आम्हाला देखील माहिती आहे। तू असं देखील म्हणलं की उत्तर प्रदेशातील लोक इकडे काय येतात, कारण की आम्हाला तिकडे काम धंदे नाही, तिकडे काम धंदे। अगर उत्तर प्रदेश में इतना काम धंधा होता, इतना बिजनेस व्यापार होता तो क्या हम लोग यहाँ आते? तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये कामधंदे तयार करता येत नाहीत का? एवढं सक्षम तुमचे नेते मंडळी नाहीत का? एवढे सक्षम तुमचं राज्य नाहीये का? तुम्ही मुंबईमध्ये काय ते, कारण की मुंबई आमचं महाराष्ट्र तुम्हाला पैसा कमवून देते आणि याच महाराष्ट्राच्या उरावर तुम्ही बसायचा प्रयत्न करत असाल तर तुमचं कुठेतरी चुकतंय। आणि मी परत एकदा म्हणतोय, परप्रांतीय लोक आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्यावर उपकार करत नाहीत। आम्हाला आमची संस्कृती, आम्हाला आमचे उद्योगधंदे, आम्हाला आमचं शिक्षण सर्व काही सांभाळता येतं। आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे। आणि मी सतत माझ्या व्हिडिओ मार्फत सांगत असतो की हे जे परप्रांतीय लोक आपल्या महाराष्ट्रात येतात ना, ते आपले पाहुणे म्हणून येतात। त्यांचा पाहुणचार चांगला करा, त्यांना पाहुणे म्हणूनच ठेवा, त्यांना आपल्या उरावर बसून घेऊ नका, त्यांना सर्व काही हक्क देण्याचा प्रयत्न करू नका। खरं तर ही चूक आपल्यासारख्या मराठी माणसांचीच आहे की आपण त्यांना डोक्यावर बसतो आणि आता हे असले मानगुळे तयार होतात आणि काही बोलतात मीडिया समोर। राजकीय गोष्टींमध्ये तुला स्वार्थ साधायचा असेल तर तू राजकीय गोष्टींनाच लक्षात ठेवून टीका कर। राजसाहेबांवर टीका करू नको असं मी म्हटलं नाही, किंवा कोणत्याही मोठ्या नेत्यावर टीका करू नको असं मी म्हटलं नाही। पण टीका करत असताना तुम्ही कोणत्या विषयावर हात घालताय, कोणत्या लोकांबद्दल बोलताय, कोणत्या लोकांचा विचार करताय का नाही, हे देखील एका आमदाराला नक्कीच समजलं पाहिजे। अजून तो असं देखील म्हणलं की ज्या ज्यावेळी गरज भासली आहे देशाला किंवा या महाराष्ट्राला त्यावेळी सर्वजण उत्तर प्रदेशमधील लोक पुढे आले। बघा, युपी मधील लोकांबद्दल मला काही राग नाही किंवा काही द्वेष नाही, त्यांनी त्यांच्या प्रांतामध्ये चांगलं काम करून दाखवावं। उत्तर प्रदेश जर पुढे गेला, युपी जर पुढे गेला तर आपोआपच आपला देश पुढे जाणार। हे मी सतत म्हणत असतो की आपल्या देशातील सर्वच जी राज्य ती प्रगत झाली पाहिजेत। असं नाही की फक्त महाराष्ट्रात पुढे चाललंय तर महाराष्ट्रात पुढे गेला पाहिजे, गुजरातच पुढे गेला पाहिजे असं नाही। बिहार पुढे गेला पाहिजे, उत्तर प्रदेश पुढे गेला पाहिजे। या देशातील सर्वच राज्य ज्यावेळी प्रगत होतील त्यावेळी आपोआपच आपला देश देखील प्रगत होईल, हे एक साहजिकच आहे। पण याचा अर्थ असा होत नाही की ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही केल्या असाल त्या गोष्टींचा अहंकार तुम्ही बाळगावा आणि देशासमोर तुमची वाहवा करावी आमच्या महाराष्ट्रात येऊन, कदापि नाही। ज्यावेळी हिमालयाला गरज भासली त्यावेळी आमचा सह्याद्री सर्वात पहिला पुढे होता हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मग तो 26 आकाराचा ताज्या टाकायचं होते, कारगिलचं युद्ध असते, सर्वात जास्त शहीद झालेले सैनिक हे आमचे मराठी सैनिक होते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि तुमचा जो काही मतदारसंघ आहे, भले त्याच्यामध्ये परप्रांतीय लोक जास्त राहत असतील, तुला त्याची मतं पाहिजे असतील, साहजिकच तू त्यांच्या बाजूने बोलशील, नक्कीच बोल, त्यांच्या प्रगतीसाठी बोल किंवा त्यांना चांगली घरं या मुंबईमध्ये कशी भेटेल यासाठी बोल, नक्कीच बोल। पण मराठी अस्मितेवर कशाला तू हात घालतोय, मराठी भाषेच्या लोकांना कशाला तुम्ही त्रास देताय, किंवा राजसाहेबांवर टीका करत असताना तुम्ही महाराष्ट्रातील लोकांना काय वाटेल याचा विचार केला काय, हा देखील तुम्हाला जाणीव असली पाहिजे। आणि तुम्ही असे वक्तव्य जर करणार असाल ना तर मी आता इथून आवाहन करतो की तिथले जे काही लोक आहेत त्याच्या मतदारसंघातील मराठी लोक जे काही असतील त्यांनी याला अजिबात मतं देऊ नये। हा काही जो अबू आझमी आहे त्याला त्याची जागा दाखवून देणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं। परप्रांतीय आहात, इथे पाहुणे म्हणून आलेला आहे, पैसे कमवा, पैसे गावाकडे पाठवा, फॅमिलीला खुश ठेवा, मराठी लोकांच्या नादी लागू नका। आणि तू काय म्हणलं रे, उत्तर प्रदेशातील लोकांच्या नादी लागला की तुमच्या 3200 रुपये हातात देऊ, दम आहे का तेवढा? दम आहे? महाराष्ट्रातील लोकांचं जे काही रक्त आहे ते रक्त छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं रक्त आमच्या सर्वांमध्ये भिनभिनत आहे। त्यामुळे असल्या पोकळ धमक्या तर तुम्ही महाराष्ट्रातील लोकांना अजिबात देऊ नका, नम्र विनंती। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।